पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका आहे. सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित कोलमडलेलं आहे. आढावा घेतलाय या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी ईश्वर बोरसे यांनी. आज जागतिक स्तरावर डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य याचा मोठा फटका बसलेला आहे. धुळे जिल्ह्यातील या संदर्भात नागरिकांना काय वाटतं या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार. रात्रीपासनं एक 3 रुपयाने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. जर का बघितलं आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ ही आता झाली आहे. आणि जर का बघितलं सरकार ज्यावेळी 1 रुपये जेव्हा कमी करतं तेव्हा भरपूर जाहिरात करतं की आम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 1 रुपये कमी केले. आज जर 3 रुपये वाढले तर सरकारने तेही सांगावं की आणि त्याची जाहिरात करावी की आज आम्ही 3 रुपयाने भाव वाढवले. आज मध्यरात्रीपासून डिझेल आणि पेट्रोलच्या दरात 3 ते 4 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. निश्चितच जरी भाव वाढला असला तरी तो सर्वसामान्यांना परवडणारा नाहीये. आखाती देशाची युद्धजन्य परिस्थिती झालेली आहे, त्यामुळे इंधन दरवाढी झालेली आहे. ही फक्त इंधन दरवाढी फक्त भारतात झाली असे नाही, तर ही जागतिक स्तरावरची इंधन दरवाढ आहे. आणि अशा परिस्थितीत जर भारत देशाला थोडंफार जर काही आर्थिक भुर्दण बसत असेल तर आपल्या पंतप्रधानांनी जे आव्हान केलं आहे त्या एक नागरिक म्हणून आपण त्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद द्यायला पाहिजे. ईश्वर बोरसे, लोकशाही मराठी, धुळे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.